नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रुपेश कळवे, श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्पावर स्वागत आहे। तर मित्रांनो, शेणखतापेक्षा गांडूळ खत अधिक चांगलं का असणार आहे मित्रांनो? तर मित्रांनो, शेणखतपेक्षा गांडूळ खत अधिक चांगलं मित्रांनो, आपण गांडूळ खत हे ते प्रॉपर चाळलं गेलेलं असणार आहे आणि चाळलं गेले असणार ते पुढे आपल्या शेतकऱ्यांकडे जाणार आहे। त्याच्यामुळे याच्या चाळले गेल्यामुळे याच्यामध्ये तण आणि कीटक याचं प्रमाण हे कमी असणार आहे आणि ते पुढे शेतकऱ्यांकडे गेल्यामुळे त्यांना जे तणनाशक आणि कीटकनाशकाचा जो फवार करावा लागणार होता तो कमी लागणार आहे मित्रांनो। आणि दाणेदार सेंद्रिय खत हे तयार होणार आहे। गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी एक उत्कृष्ट खत मानलं जातं। गांडूळ खत जमिनीमध्ये घातल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्येत भरघोस प्रमाणात वाढ होणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपल्या मातीचा जो सामू पीएच असतो मित्रांनो, तो सामू पीएच सुद्धा चांगल्या प्रकारे स्थिर राखण्याचं काम सुद्धा हे गांडूळ खतामुळे होणार आहे मित्रांनो। तर गांडुळांना सतत म्हणजे घाम येत असणार, म्हणजे घाम येत असतो आणि त्या घामामध्ये त्यांचं ह्युमनचं प्रमाण भरपूर असतं आणि ह्युमनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म द्रव्य सुद्धा त्या झाडांना लगेच उपलब्ध होणे की त्या गांडूळ खतामध्ये असणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर गांडूळ काय करत असतो मित्रांनो, खालची माती वर आणून आणि वरची खाली नेऊन म्हणजे मातीची मशागत चांगल्या प्रकारे करण्याचं काम सुद्धा हे गांडूळ करत असते चांगल्या प्रकारे मित्रांनो। त्याच्याचबरोबर आपण जर गांडूळ खत जमिनीमध्ये घातल्यानंतर मित्रांनो पाण्याचं बाष्पीभवन आहे तो कमी होणार आहे। तसेच जमिनीची आपली धूप आहे ती कमी राहणार आहे मित्रांनो। मातीचा पोत सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला सुधारायला दिसून येणार आहे त्याचबरोबर। आणि मातीमध्ये आपण गांडूळ खत घातल्यानंतर आपल्या मातीमध्ये सूक्ष्मजीवांच्या संख्येत ही भरघोस प्रमाणात वाढ होणार आहे मित्रांनो। आणि त्याचबरोबर जर आपण शेणखत जर पकडलं तर शेणखत आज आपण जर विकत आणलं आणि जर रानामध्ये घातलं तर शेणखत आणल्यानंतर सर्वसाधारण त्या शेणखतामध्ये तण, कीटक, हुमणी, वाळवी, बुरशी यासारख्यांचा प्रादुर्भाव त्या शेणखतामध्ये जास्त असणार आहे। आणि ते जर आपण रानामध्ये टाकलं तर ते रानामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काही वेळेस त्या पिकाचं नुकसान सुद्धा झालेलं आपल्याला त्यातून दिसून येणार आहे मित्रांनो। मग आपण थोड्याशा चुकीमुळे आपलं पिकाचं नुकसान सुद्धा हे शेणखतामधून जास्त प्रमाणात झालेलं काही शेतकऱ्यांना सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येत असतं। शेणखतामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन असतो, तो कार्बन हा 10% इतका असतो। आणि त्याचबरोबर जर गांडूळ खताचा विचार केला तर गांडूळ खतामध्ये 20 ते 30% ऑर्गॅनिक कार्बन त्या गांडूळ खतामध्ये असणार आहे मित्रांनो। आणि शेणखत हे प्रॉपर जे ओला असणार आहे, ओला असल्यामुळे त्याच्यामध्ये मिथेन, अमोनिया यासारखे गॅसेस असणार आहेत। आणि ज्यावेळेस आपण ते जमिनीमध्ये घालणार आहे त्या जमिनीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांचं म्हणजे बऱ्यापैकी तयार लवकर होणार नाहीत। आणि सर्वसाधारण शेणखत हे कुजण्याचा कालावधी म्हणलं तर 60 ते 70 दिवस हा कालावधी घेत असतं शेणखत कुजण्याचा कालावधी। आणि 60 ते 70 दिवसानंतर आपल्या त्या पिकांना ते लागू झालेलं आपल्याला दिसून येणार आहे। तसं हे गांडूळ खत नाही आहे। गांडूळ खत ज्यावेळेस आपण पिकांना घालत असतो त्या घातलेल्या दिवसापासून त्याचा रिझल्ट ते आपल्याला दिसून येत असणार आहे मित्रांनो। तसेच आपण ज्यावेळेस आपण रानामध्ये घातल्यानंतर आपल्या जर रानामध्ये किंवा पिकांना आपण जर शेणखत डायरेक्टली घातलं तर त्या शेणखतामध्ये हीट असणार आहे। त्या हिटमुळे आपल्या पिकांची मुळे वगैरे आपल्याला जी असणार आहेत ती मुळे म्हणजे ही होणार आहेत आपले, म्हणजे पीक हे कुंकव दिसणार आहे सुरुवातीला। त्याच्यामुळे गांडूळ खताचा वापर करून आपल्या मातीचं आरोग्य आणि मातीचा सामू पीएच म्हणा, मातीचं म्हणजे जो पोत असतो तो पोत सुधारूया आणि गांडूळ खत वापरून आपलं आरोग्यसुद्धा चांगल्या प्रकारे सुरूया। तर आपण गांडूळ खत आता मित्रांनो आता आपण सध्या बाजारपेठेमध्ये बघतोय गांडूळ खत वापरत नाहीत बऱ्यापैकी शेतकरी, बऱ्यापैकी शेणखत थोडंसं वापरून रासायनिक खताचा जास्तीत जास्त वापर करतात। आणि त्याच्यामुळे काय होतंय, त्याचा जो परिणाम विपरीत आपल्या मातीवर तर होतच आहे आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे। त्याच्यामुळे गांडूळ खताचा वापर करून आपलं पण आरोग्य चांगल्या प्रकारे सुधरूया। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।